नमस्कार, लोकमंचमधील तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. गणेश कांबळे. आज सिद्धेश्वर वडगाव ह्या ठिकाणी मी आलेलो आहे. आज श्रावण सोमवार ह्या ठिकाणी गर्दी आज सकाळी वाढत आहे. आज सर्वांचं मनापासून सरचं स्वागत करतो. आज ह्या सिद्धेश्वर वडगाव ह्या ठिकाणी मी आलेलो आहे कारण आज सोमवार आहे. श्रावण महिन्यामधील सोमवार चालू आहे. त्या महादेवाच्या पाशी गर्दी भरपूर असते. आज आपल्या ठिकाणी हा पुजारी बाबा आहेत. त्या पुजारी बाबाने विचारून घेऊया की आजचा हा जा श्रावण सोमवार मधला जो आहे दिन की ह्या ठिकाणी त्याचे महत्व काय आहेत की भावी भक्त ह्या ठिकाणी लांबून येतात. आपण जाणून घेऊया. या पुजारी बाबा इकडे या. आपलं नाव सांगा. शिवलिंग गुरुराज कपाळे. आजच्या ह्या श्रावण सोमवार आहे तर ह्या देवाचं ह्या महादेवाचं काय महत्व काय सांगचाल? पूर्ण नाव काय सांगचाल या क्षेत्रातलं? या क्षेत्रातलं श्री सिद्धेश्वर मंदिर पण या देवाचं प्रसिद्धी आहे मंदिराची. आणि हे हा महादेव म्हणजे स्वयंभू आहे, कोणी स्थापन केलेलं नाही ना, काय नाही, स्वतः देवीचे प्रकट झाले आहे. या ठिकाणी स्वतःहून महादेव प्रसन्न झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी थांबलेले आहेत. तर ह्या सिद्धेश्वर ह्या गावामधील भावी भक्त लांबून या ठिकाणी येतात. तर चला आपण भावी भक्तांची काही आपण मनोभावनी. नमस्कार, बालाजी लक्ष्मण सातपुते. आपल्या ह्या आजच्या श्रावण सोमवार निमित्त काय सांगचाल? या ठिकाणी प्रत्येक सालाबाराप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये लोक बाहेरगावचे या ठिकाणी येऊन पाणी घालतात. ते साधारणतः 7:30 पर्यंत पाणी घालण्याचं असते आणि त्याच्या 7:30च्या नंतर अभिषेक करणे व भाविकांना सुलभ अशा पद्धतीचं दर्शन करून देण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था करून भाविकांना दर्शनाची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी माहिती जी आहे ते आपल्याला आपल्या भक्तांनी सांगितलेली आहे. तर आपल्या ह्या ठिकाणी त्यांचे या देवळाचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी आपण त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. काय सांगताल ते आपण ऐकूया. नमस्कार, आपलं नाव सांगा. अनिल चादरे. काय सांगताल आजच्या ह्या श्रावण सोमवार मध्ये की कंटिन्यू ह्या गर्दी राहते का असं काय? हे श्रावण सोमवारला ही स्वयंभू पिंड असल्यामुळं या ठिकाणी मंदिरामध्ये जास्त गर्दी असते आणि स्वयंभू पिंड असल्या त्या पिंडीमध्ये पाणी असतंय कंटिन्यू. त्या पाण्यामुळं या ठिकाणी काशीचं पाणी येतंय. हे लोकांची आख्यायिका असल्यामुळं लोक या ठिकाणी जास्त येतात. या ठिकाणी माहिती मिळाली. गणेश कांबळे, वडगाव.